नमस्कार. सर्वात मोठी बातमी समोर येते. पतसंस्थेची पिगमी गोळा करणाऱ्या एजंटला चोरट्याने लुटले. पहा सविस्तर. 2 दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मिळून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात चटणी टाकून पिगमी एजंटाच्या हातातून बॅग पळवली. चौघांपैकी एकाने पिगमी एजंटाच्या मानेवर पाठीवर चावा घेऊन गंभीर जखमी केलं. ही घटना काल सोमवार दिनांक 9:15च्या सुमारास सांगोला शहरांतर्गत राऊतमळा येथे घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच राऊतमळा परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पिगमी एजंटला उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आबासाहेब अशोक राऊत, राहणार राऊतमळा, सांगोला असे जखमी पिगमी एजंटाचे नाव आहे. आबासाहेब राऊत हे विजय नागरी पतसंस्थेत लिपिक पदावर काम करीत असून ते पिगमी ही गोळा करत असतात. दरम्यान सोमवारी पिगमी गोळा केल्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास दुचाकीवरून राऊत घराकडे निघाले होते. यावेळी 2 दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांची दुचाकी अडवली व धारदार शस्त्र दाखवून चिलाराच्या झाडात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करीत असताना त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक तरुण मदतीला धावून गेला, मात्र त्यालाही धारदार शस्त्राचा धाक दाखवल्याने तो तेथून पळून गेला. पोलिसांनी माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची चौकशी केली आहे. धन्यवाद. प्रतिनिधी संतोष शेडगे, CBS न्यूज मराठी, सांगोला.